उत्तर मध्य मुंबईमधून महाविकास आघाडीचे उमेदवार वर्षाताई गायकवाड आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। आपल्यासोबत वर्षाताई गायकवाड स्वतः आहेत। आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार आहात। कोणकोणते नेते तुमच्यासोबत यावेळी असणार आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे का? नाही, बिलकुल मी जनतेनं सर्वांना आव्हान केलं होतं काल की बाबा आपण सगळ्यांनी हा निवडणुकीसाठी ऐतिहासिक निवडणुकीसाठी आपण सगळ्यांचा सहभाग आवश्यक आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी यावं आणि मला आशीर्वाद द्यावे असं मी आव्हान केलं होतं। मी अपेक्षा करते की जनता मला येऊन आशीर्वाद देईल आणि तिन्ही पक्षाच्या मोठ्या त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं, कारण शेवटी ही निवडणूक जी आहे ही देशासाठी खूप महत्त्वपूर्ण निवडणूक आहे आणि मला अपेक्षा आहे की जितके महाविकास आघाडीतील नेते ते या ठिकाणी उपस्थित राहतील आणि मला आशीर्वाद देतील। सर्वसाधारणपणे बघितलं तर पहिल्यांदा असं झालेलं आहे की थोडी नर्वससुद्धा मी आहे, कारण लोकसभेसाठी पहिल्यांदा फॉर्म भरते, पण यासाठी आहे की आनंद एका साईडला आणि एका साईडला आहे की खूप मोठी जबाबदारी आणि या जबाबदारीमध्ये काम करताना लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याला पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी मी माझ्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेन आणि मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते की ज्या तऱ्हेने मी आता फिरते, लोक मला ज्या तऱ्हेने आपला आशीर्वाद देतात त्याबद्दल मनापासून मी सगळ्यांचे आशीर्वाद व्यक्त करते। लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही सामोरं जात आहे, मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काँग्रेसमध्ये सगळं आलबेल आहे का? मुंबई काँग्रेसमधले काही नेते नाराज असल्याची वारंवार चर्चा होते। काल नसीम खान यांच्यासाठी काही नेत्यांची MCAला बैठक झाली, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय असंही बोललं जातं। यामध्ये नेमकं तथ्य काय? नसीम खान यांच्याशी तुमचं बोलणं झालेलं आहे का? नसीमबाईशी माझं तर बोलणं रेग्युलरली होतं, मी त्यांना भेटून सुद्धा आलेले आणि मला असं वाटतं की आता ह्या विषयावर पडदा पडलेला आहे, कारण त्यांनीच काल येऊन सांगितलं की आम्ही बिलकुल बरोबर आहोत आणि त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि मला वाटतं की त्यांचं बोलणंसुद्धा झालं असेल ज्येष्ठ नेत्यांशी आणि मला नाही वाटत की कुठली नाराजी, कारण ते माझे मोठे बंधू आहेत आणि माझ्यासाठी वर्षा गायकवाडसाठी ते नक्कीच मैदानात उतरतील, कारण जर मी सांगितलं आता की आपला इतिहास जर बघितला तर ज्या वेळेला बहीण मैदानामध्ये असते भाऊ तिच्यासाठी उभा राहतो आणि तीच परंपरा मला वाटतं नसीमबाई पण ठेवतील। महाविकास आघाडीचे आज कोणकोणते नेते तुमच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना असणार आहेत? नसीम खान स्वतः येणार आहेत का? नाही, मी नक्कीच त्यांना सुद्धा बोलवले, मी सर्वांनाच बोलवलेलं आहे की आता प्रत्येकाचं शेड्यूल वेगळं आहे, कारण काही लोक प्रचारामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करत आहेत, पण मी सर्वांना बोलवलेलं आहे आणि मला असं वाटतं की सगळेजण या ठिकाणी येतील आणि मला आशीर्वाद देतील। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, भाजपकडून निष्णात वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि तुमच्या विरोधामध्ये त्यांचा सामना हा काय आपल्याला आहे तो पाहायला मिळणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं, वारंवार उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून अजमल कसाबसारख्या दहशतवादाला फाशीची शिक्षा मिळवून देण्यामध्ये कायदेशीर लढाई मिळवून देणारे उज्ज्वल निकम हे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। अशा पद्धतीचं एक रिप्रेझेंटेशन कुठेतरी भाजपकडनं केलं जात आहे, तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की सरकारी वकील त्यावेळी काँग्रेसचं राष्ट्रवादी सरकार तेव्हा त्यांना करण्यात आलं आणि सातत्याने मी एक गोष्ट सांगते की ही लढाई काही विषयावरती काही गोष्टीच्या घेतली पाहिजे आणि ज्याच्यावरती भाजपाकडे 10 वर्ष आता सत्ता आहे, केंद्रामध्ये मोदी शहांचं सरकार आहे, त्यामुळे आता त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत की 10 वर्षामध्ये काय केलं। ज्या वेळेला ती ही गोष्ट बोलतात त्यावेळेला त्यांनी ही गोष्ट एक्सेप्ट केली पाहिजे की मुंबईमध्ये रोज एक रेप होतो आणि त्या ठिकाणी 6 मोलेस्टेशन प्रत्येक दिवसाला होतात। त्यांनी ह्याही गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की आज कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न काय झालेत, मणिपूरचा व्हिडिओ किती दिवसानंतर बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती काय कारवाई केली, तिथं सरकार गेलं का? ज्या मुली त्या ठिकाणी जंतर मंतरवर बसल्या होत्या, त्या न्याय हक्कासाठी यौवन पीडनच्या बाबतीत बोलत होत्या, त्यांचं काय झालं? अशा भागात तुम्ही जर बोलायचं झालं ना तर मला भाजपाबद्दल बोलायचं की त्यांची मानसिकता काय हे मला सांगायची गरज नाही ना। म्हणजे तुम्ही संसदेचं ओपनिंग करता आणि दोन्ही म्हणजे माजी महामहिम राष्ट्रपतींना आणि आजी महामहिम राष्ट्रपतींना दोघांनाही बोलवत नाही ना, भूमिपूजनाला बोलवत नाही ना, उद्घाटनाला बोलवत नाही। माझा प्रश्न आता सिंपल आहे की भाजपाने आता मुद्द्याचं बोलावं। 10 वर्ष सरकार आहे, आता नेहरू गांधी सोडा, आता तुम्ही उत्तर द्या 15 लाख आमचे कुठे आहेत, तुम्ही उत्तर द्या आमची 40 वर्षामध्ये एवढी का मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी झाली, महागाईच्या बाबतीत उत्तर द्या, महिला अत्याचाराबाबतीत उत्तर द्या, मुंबईच्या बाबतीत उत्तर द्या, तुम्ही काय दिलं मुंबईला। ज्या वेळेला या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत ना त्यावेळेला बाकीचे मुद्दे येतात आणि म्हणून मला सांगायचं की जातीपातीमध्ये राजकारण करण्यापेक्षा मूलभूत प्रश्नाबद्दल बोला ना। आज लोकांना शिक्षणाचे प्रश्न आहेत, तुम्ही RT बंद केली, गरीबाचा मुलगा शिकणार कसा? म्हणजे मला खरं प्रश्न विचारायचे पत्रकारांना सुद्धा की हे प्रश्न का नाही आपण बोलत आहोत। जो आता मला सांगा, मुलगा शिकणारच नाही मग तुम्हाला फक्त BMC मध्ये केलेलं आहे, तर BMC मध्ये तर ऑलरेडी फ्री शिक्षण आहेच ना। आपला उद्देश काय होता? एज्युकेशनचा अधिकार देण्यामागचा, शिक्षणाचा अधिकार देण्यामागचा उद्देश हा होता की गरीब घरातल्या मुलाला प्रत्येक शाळेमध्ये मिळालं पाहिजे ॲडमिशन। 25% पैसे राज्य सरकार भरत होतं, का बंद केलं तुम्ही जर एवढे आता मला GSTचं उत्तर द्या ना। प्रश्न असा आहे की मूलभूत प्रश्नाबद्दल प्रश्न विचारले गेले पाहिजेत, मुंबईच्या बाबतीत प्रश्न विचारले गेले पाहिजेत। का आमचे सगळे फायनान्शियल सेंटर तिकडे घेऊन गेलात? का 70% पैसे आम्ही द्यायचे? हे प्रश्न जर विचारणार नाही तर मग कोण विचारणार?
आणि म्हणून आम्ही लढाई ही मुंबईच्या अस्मितेची लढणार, मुंबईकरांच्या प्रश्नाची लढणार, मुंबईच्या बाजू आम्ही त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडण्याचं काम करणार आणि आमच्या लोकांना, ज्या मतदारसंघामधल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी वर्षा गायकवाड रस्त्यावर पण उतरणार, अधिकाऱ्यांकडे पण जाणार आणि येणाऱ्या दिवसात काम पण करणार. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर या होत्या वर्षा गायकवाड आणि थोड्याच वेळामध्ये ते आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे अनेक नेते सुद्धा या रॅलीमध्ये येणार असल्याचं आणि मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगेसोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.